पशुपालक मित्रांनो नमस्कार. गिडी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवर तुमचे सर स्वागत. पशुपालक मित्रांनो, खूप दिवस झालं थोडा कामामध्ये बिझी असल्यामुळं व्हिडिओ बनवू शकलो नव्हतो. तर आज थोडा टाईम मिळाला. पाऊस चालू होता, गोट्यामध्ये काम चालू होतं, म्हणून म्हटलं आज एक व्हिडिओ बनवूया. तर पशुपालक मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळं जनावरांना थंडी म्हणा किंवा वारा म्हणा ह्या गोष्टीची बाधा होऊ शकते. तर जनावरांच्या गोठ्यामध्ये गरमी असणं किंवा गोठा हा चारी बाजूनी थोडा खुला थोडा बंद किंवा थोडं वारं पण आलं पाहिजे, जमीन वाळली पण पाहिजे, ह्या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. ज्या ठिकाणाला पाणी साठतं त्या ठिकाणाला मुरूम वगैरे टाकून पाणी साचू न देणं किंवा गोट्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव न होऊन देणं हे काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या वातावरणात जनावरांची मेन काळजी म्हणजे त्यांचं खाण्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, पावसामुळं आपण वैरणी काढायला जाऊ शकत नाही आहे. तर वैरणी काढायला जाऊ शकत नसल्यामुळं आपल्याकडे मग चाऱ्याचा तुटवडा होतो आणि मग आपण जनावरांच्या चाऱ्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याकडे दुर्लक्ष झालं. कारण ह्या दिवसात बघा कसं माणसांना पण ह्या वातावरणामुळे जास्त भूक लागत असते, तशी जनावरांना पण जास्त भूक लागत असते. तर चाऱ्याचं नियोजन तुम्ही योग्य पद्धतीने जर केलात आणि त्यांना चांगला आहार दिलात, बेशक तुमच्याकडे जर वल्ला चारा आणायला जर प्रॉब्लेम असेल पावसामुळं, तर तुम्ही नक्कीच त्यांना वाळ्या चारा प्रोव्हाइड करा, मुरघास प्रोव्हाइड करा किंवा थोडी खाद्य वाढवा, पशुखाद्य वाढवा, पण त्यांना चांगला आहार द्या. कारण काय होतं, ह्यामुळं जनावरांची तब्येत चांगली राहते आणि ह्या वातावरणात त्यांची तब्येत सुधारण्याला मदत होत असते. कारण हे वातावरणामध्ये आपण कसं जास्त खाल्ल्यामुळं आपली तब्येत पण चांगली राहते ना, त्यामुळं त्यांची पण तब्येत ह्या वातावरणात चांगला डाईट मिळाला, चांगलं वैरण मिळाली, वाळली वैरण, मुरघास किंवा तुमचं जे काही मका म्हणा, नेपियर म्हणा, हे जर मिळालं तर चांगल्या प्रकारे त्यांची तब्येत चांगली राहते आणि आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता येतात. मग नाहीतर मग काय होतं, जनावरांची प्रकृती बिघडत जाते आणि त्यांना जर चांगला आहार नाही मिळाला तर मग पुढचा प्रॉब्लेम यायला चालू होतो. गाभणला प्रॉब्लेम येणं किंवा दूध कमी होणं किंवा जनावरांची तब्येत डाऊन होणे, हाडकुळे होणे, हाडं दिसणे, बरकड्या दिसणे, असा हा प्रकार चालू होतो. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही जनावरांची व्यवस्थितपणे काळजी घ्या आणि त्यांच्या खाण्यावर, त्यांच्या बसण्यावर, त्यांचं जे निवारा आहे त्याच्यावरती नक्कीच तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून त्यांना जसं आपल्याला पण गार वारा लागतो, थंडी लागते, तसं त्यांनाही असतं. पण तेवढं पण जास्त न करता, पण मिनिमम त्यांना संध्याकाळी बसल्यानंतर खालची जमीन वाळली असावी किंवा वरनं पाऊस नसावा, संध्याकाळचं रात्रीचं त्यांना आराम चांगला मिळावा. ह्या प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि आपला गोठाही तुम्हाला आज दाखवला आहे मी खूप दिवसानंतर. तर कसा वाटला आणि माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या संग जोडून राहा. धन्यवाद. जय गोमाता, वंदे गोमातरम, जय जवान, जय किसान.